बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। मुंबईतल्या मालाड रेल्वे स्टेशनवर झालेल्या हत्या प्रकरणामध्ये आज सुनावणी पार पडली। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीच्या हातात काहीच दिसत नाही आणि मारतानाचा व्हिडिओ देखील दिसत नाहीये असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाकडून आज करण्यात आलेला आहे। सुनावणी दरम्यान आरोपीला 30 जानेवारीपर्यंत खरतर पोलीस कोठडी सुनावण्यात जरी आलेली असली तरी युक्तिवादादरम्यान आरोपीच्या वकिलांकडून हा युक्तिवाद करण्यात आलेला आहे की सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीच्या हातात काहीच दिसत नाहीये, मारतानाचा व्हिडिओ देखील नाहीये, कोणाच्याही बॅगमधली वस्तू लागून मृत्यू झाला असू शकेल असा युक्तिवाद आरोपीचे वकील जयवंत पाटील यांनी कोर्टात केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये एक वेगळा ट्विस्ट आता येणार आहे की काय असं बोललं जात आहे। पुढच्या राजकीय बातम्यांकडे आता आपण वळूया। भाजपवाले कधीही कुणाशीही युती करतील हे सांगता येणार नाही असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलेलं आहे। भाजप स्थानिक नेत्यांची चर्चा आमच्याशी आणि युती मात्र दुसऱ्याशी असं भरत गोगावले म्हणतात। ना आता बऱ्याचशा ठिकाणी आम्ही स्वतंत्र आहोत, कारण तिकडे फक्त जर कर्जत खालापूर जर ते सोडलं तर मग इकडे आम्ही स्वतंत्र आहोत, कारण ते भारतीय जनता पार्टीवाले कधी कोणाशी काय युती करतील हे आज सांगू शकत नाही आहे। कारण ज्या वेळेला आमच्याकडे चर्चेला बसतात, चर्चा करतात आणि लगेच 2 दिवसामध्ये दुसऱ्याकडे चर्चा करून त्यांच्या युत्या होतात। त्याच्यामुळे सध्या तरी आम्ही दक्षिण रायगडकडे आम्ही वन मॅन शो चालवलो। रायगडमध्ये काय नेमकं राजकारण चालू आहे याबद्दलचं सर्व त्या भागातील नागरिकांना किंवा तिथलच्या नेत्यांना माहिती। राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, यांनी आपल्या सोयीस्कर जी काही युती करतायत त्याला आता आम्ही आक्षेप घेत नाहीत आणि म्हणून भाजपच्या लोकांनी कुणाबरोबर जर युती केली असेल त्या अनुषंगाने भरत गोगावलेंनी ते स्टेटमेंट केलेलं आहे, ते स्वतंत्रपणे लढतील आणि त्यात मला वाटतं काही वावगं नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भर सभेमध्ये संताप झाल्याचं पाहायला मिळालं। पदाधिकारी उपस्थित नसल्यानं अजित पवार संतापले होते। तिकीट मागताना कसे येतात, तिकीट द्या असं म्हणत अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरनं मोठा संताप व्यक्त केलाय। त्याचं डायरेक्टर झालं, त्याच्या बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? कुठे आईला चुकून बहिणीला म्हणलं। अरे पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसे येतात, तिकीट द्या। मी मात्र कुणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार। उद्या सकाळी भेट म्हणावं मला तिथं, योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीला पण भेटायला सांगा। हे असलं नाही चालणार। त्यावेळेला आम्ही रक्ताचं पाणी करतोय। मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।